श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. मैत्रेय ऋषी पुढे सांगू लागले, हे विदुरा, सनकादिक, नारद, ऋभु, हंस, अरुणी आणि यती या ब्रह्मदेवांच्या नैष्ठिक असणाऱ्या, ब्रह्मचारी असणाऱ्या पुत्रांनी गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला नाही. म्हणजे त्यांनी ब्रह्मचर्य आश्रमानंतर एकदम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रमच स्वीकारलेला आहे. या सर्व लोकांनी गृहस्थाश्रम स्वीकारला नाही. त्यांनी लग्न केलं नाही, संसार केला नाही. अधर्म हाही ब्रह्मदेवांचाच एक पुत्र होता आणि त्याच्या पत्नीचं नाव मृषा किंवा असत्य हे त्याच्या पत्नीचं नाव होतं. आणि या अधर्माला आणि त्याच्या पत्नीला असत्याला दंभ आणि माया या नावाची 2 मुलं झाली. हे विदुरा, दंभ आणि माया यांच्यापासून लोभ आणि लबाडी यांचा जन्म झाला आणि त्यांच्यापासून क्रोध आणि हिंसा यांचा जन्म झाला आणि त्यांच्यापासून कली आणि त्याची बहीण अपशब्द किंवा दुरुक्ती यांचा जन्म झाला. या कलीने दुरुक्तीपासून भय आणि मृत्यू या दोघांना उत्पन्न केले आणि या दोघांच्या संयोगाने यातना आणि नरक या नावाची जोडी निर्माण झाली. हे विदुरा, अशा प्रकारे मी तुला प्रलयाचं कारण असणारा हा अधर्माचा वंश सांगितला. हे वर्णन अधर्माचा त्याग करून पुण्य संपादनाला कारणीभूत असतं आणि म्हणून याचं वर्णन आपण 3 वेळा ऐकावं, म्हणजे आपल्या मनुष्याच्या मनाच्या मलिनतेला आपण दूर करू शकतो. असं हे भागवतामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे आणि ही कथा 3दा वाचावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण आणखीन 2 वेळा हे पुन्हा एकदा वाचूया. अधर्म या नावाचा ब्रह्मदेवाचाच एक पुत्र होता. त्याची पत्नी मृषा म्हणजेच असत्या ही होती. या जोडीला दंभ आणि माया अशी 2 मुले झाली. या दोघांपासून म्हणजे दंभ आणि मायेपासून लोभ आणि लबाडी यांचा जन्म झाला. या लोभ आणि लबाडीपासून क्रोध आणि हिंसा जन्माला आले. या जोडीपासून कली आणि त्याची बहीण दुरुक्ती म्हणजेच अपशब्द हे जन्माला आले. कलीने दुरुक्तीपासून भय आणि मृत्यूला निर्माण केले आणि या जोडीच्या संयोगाने यातना आणि नरक ही जोडी निर्माण झाली. अशा प्रकारे विदुरा, हे वर्णन 3दा जो वाचेल त्याचं मन स्वच्छ होईल, मनातली मलिनता दूर होईल असं म्हटल्यामुळे आपलं 2दा झालेलं आहे. आणखीन एकदा आपण हे वाचूया. अधर्म नावाचा ब्रह्मदेवाचाच एक पुत्र होता. त्याच्या पत्नीचे नाव मृषा म्हणजेच असत्या असं होतं. या जोडीला दंभ आणि माया नावाची 2 मुलं झाली आणि या 2 मुलांपासून लोभ आणि निकृती म्हणजेच लबाडी यांचा जन्म झाला. त्या दोघांपासून क्रोध आणि हिंसा जन्माला आले आणि या दोघांपासून
कली निर्माण झाला आणि त्याची बहीण दुरुक्ती म्हणजे अपशब्द निर्माण झाले. या जोडीपासून कलीने मृत्यू आणि भय यांना निर्माण केले आणि या जोडीच्या संयोगाने यातना आणि नरक ही जोडी निर्माण झाली. अशा प्रकारे विदुरा, हे अधर्माचं वर्णन मी तुला मुद्दाम सांगितलेलं आहे. हे वर्णन जो कोणी 3 वेळा वाचेल त्याच्या मनाची मलिनता दूर होते. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, अधर्म हा मुळीच अन्यायकारक आहे. आणि तुमच्या लक्षात आलं का, त्या जोडीला जी 2 मुलं झाली होती, म्हणजे वस्तुतः ते एकमेकांचे भाऊ बहीण आहेत, पण भाऊ बहीण असले तरी त्यांनी एकमेकांशी संबंध ठेवून त्यांच्या संयोगातून पुढचे परत 2 मुलं निर्माण झाली. म्हणजे प्रत्येक भाऊ बहिणींपासूनच पुढची प्रजा निर्माण झाली. मग त्या भाऊ बहिणींपासून त्यांची मुलं, त्यांच्या 2 भाऊ बहीण मुलांपासून पुढचे 2, असं ते सगळं आहे. म्हणून याला अधर्म म्हणतात. आणि या अधर्माच्या या सगळ्या प्रजेला आपण कटाक्षाने टाळायचं आहे. आणि कोण कोण आहेत हे बघा, नावं तरी बघा. अधर्म आणि त्याची बायको असत्या, त्यांची 2 मुलं दंभ म्हणजे खोटेपणा आणि माया. माया म्हणजे भ्रम, संभ्रम, फसवेपणा. त्या दोघांना लोभ आणि लबाडी ही मुलं निर्माण झाली. या दोघांपासून क्रोध आणि हिंसा निर्माण झाली. या दोघांपासून कली आणि अपशब्द हे निर्माण झाले. त्या दोघांपासून भय आणि मृत्यू हे निर्माण झाले. आणि या जोडीपासून यातना आणि नरक हे निर्माण झाले. म्हणजे या सगळ्या गोष्टी अभद्र आहेत, वाईट आहेत, पापी आहेत, नीच आहेत आणि करू नये अशा आहेत. आणि म्हणून याला अधर्माचा वंश असं म्हटलेलं आहे. आणि जे कोणी साधक, जे कोणी भक्त धर्माचं आचरण करत असतात, त्यांनी या अधर्माच्या आणि अधर्माच्या वंशाच्या म्हणजे या सगळ्या दुर्गुणांच्या जवळपासही फिरकू नये. आणि असतीलच आपल्यामध्ये ते, तर ते काढून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. हा भागवताचा अभ्यास करण्याचा हाच हेतू आहे हो, की आपल्यात काय दुर्गुण आहेत हे समजलं तर पाहिजे. समजलं तर आपण ते दुर्गुण घालवण्याचा प्रयत्न करू. आणि दुर्गुण घालवले तरच सद्गुण येण्याचा मार्ग मोकळा होईल, नाही का. हे विदुरा, आता मी श्रीहरीचा अंश असणाऱ्या ब्रह्मदेवाच्या अंशाने उत्पन्न झालेल्या पवित्र कीर्ती वाढवणाऱ्या स्वयंभूव मनूच्या वंशाचं वर्णन करतो. आता मागे एकदा हा विषय येऊन गेला आहे, पण तो थोडक्यात होता. आता आपण तो आता सविस्तर पाहणार आहोत. श्रीहरीचा अंश असणारा त्या श्रीहरीच्या नाभी कमलामधून उगम पावलेला हा जो ब्रह्मदेव आणि या ब्रह्मदेवाच्या अंशापासून निर्माण झालेला स्वयंभूव नावाचा मनू, आणि हा स्वयंभूव नावाचा मनू जो होता त्याच्यापासून आपण सर्व निर्माण झालेलो असल्यामुळे मनूपासून निर्माण झालेली ही संतती म्हणून त्याला मानव असं म्हणतात. मनूपासून मानव निर्माण झाले आणि म्हणून आपण सगळे आज जे आहोत हे या मनूपासून निर्माण झालेले मानव आहोत आणि म्हणून आपल्याला मानव म्हणतात. या मनूची पत्नी
शतरूपा या दोघांना प्रियव्रत आणि उत्तानपाद नावाचे 2 पुत्र झाले. हे दोघे वासुदेवाच्या कलेपासून उत्पन्न झालेले असल्यामुळे जगाचं रक्षण करण्यामध्ये ते अत्यंत तत्पर होते. आता त्यातला जो उत्तानपाद आहे त्याचं आपण चरित्र आता इथे पाहतो आहोत. या उत्तानपादाला 2 राण्या होत्या, एक सुरुची आणि एक सुनीती. त्यापैकी सुरुची जी होती ती त्या राजाला अधिक प्रिय होती. आता नावंसुद्धा कशी आहेत बघा. सुरुची, जिला सगळ्या गोष्टींमध्ये रुची आहे, जी दिसायला अत्यंत सुंदर आहे, जी अत्यंत आकर्षक आहे, आणि म्हणून राजाला ती अधिकच प्रिय होती, म्हणून ती त्याची आवडती राणी होती. आणि दुसरी जी आहे सुनीती, हिच्या नावाप्रमाणे ती नीतिमत्तेने वागणारी होती, आपल्या पती धर्माचं पालन करणारी होती, पती हाच परमेश्वर असं मानणारी होती, आणि गुणवान असल्यामुळे रूपवान नसेल किंवा कमी रूपवान असेल, आणि म्हणून ती राजाची नावडती होती. आता बघा कसं आहे, म्हणजे अगदी रामायण महाभारत काळापासून म्हणा किंवा त्याच्याही पूर्वीच्यापासून म्हणा, स्त्रीची निवड जी केली जाते ना, ती तिच्या सौंदर्यावर आणि रूपावर भाळूनच केली जाते. तसं गुणांना दुय्यमच महत्त्व दिलेलं आहे बघा. नाहीतर सुनीती इतकी चांगल्या गुणांची असताना, नीतिमान असताना, अत्यंत योग्य वर्तन करत असताना, आदर्श वर्तन करत असताना, पती हा परमेश्वर मानत असताना, पती धर्माचं आणि पत्नी धर्माचं पालन करत असताना, इतकं सगळं करूनसुद्धा राजाची ती नावडती होती. आणि ही सुरुची जी आहे तिच्यामध्ये एकही गुण चांगला नाही आहे, पण दिसायला एकदम छान, सुंदर, आकर्षक, आणि सगळ्या गोष्टींमध्ये रुची घेणारी, म्हणजे खाओ पिओ ऐश करो अशी वृत्ती. सिनेमाला येतेस का? हो हो चला चला. नाटकाला येतेस का? हो चला. बागेत जाऊया का? हो चला. फिरायला जाऊया का? हो चला. गावाला जाऊया का? हो चला. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये रुची घेणारी होती, म्हणून सुरुची. मग अशी पत्नी राजाला आवडणारच, कारण त्याच्या होला हो मिळवतीये, नाही का? म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आजही परिस्थिती तीच आहे हो. चांगल्या गुणांच्या बायकांना कोणी मानत नाही, त्यांच्या पतीला त्याची किंमत नसते, आपल्या पत्नीची. तर सुनीती ही सर्वसामान्य होती, दिसायला काही विशेष नव्हती, आणि राजाची नावडती असल्यामुळे राजमहालाच्या बाहेर बागेमध्ये एका कोपऱ्यामध्ये तिचं घर होतं. आणि सुरुची मात्र राजमहालामध्ये राजाबरोबर राहत असे. सुनीतीला एक पुत्र होता, त्याचं नाव ध्रुव बाळ. आणि सुरुचीला जो पुत्र होता त्याचं नाव उत्तम. बघा इथेही गंमत बघा, तिचं बाळ उत्तम आणि हा ध्रुव. एक दिवस काय झालं, राजा आपल्या सुरुचीचा पुत्र उत्तम याला मांडीवर घेऊन त्याला
प्रेमाने आपल्या हाताने भरवत होता आणि त्याचं कौतुक करत होता, त्याचं लाड करत होता. त्याच वेळेला हा ध्रुव बाळ तिथे गेला आणि त्याने सुद्धा आपल्या बापाच्या मांडीवर बसण्याची इच्छा व्यक्त केली. आणि तो आपल्या वडिलांना म्हणू लागला, बाबा, मलाही तुमच्या मांडीवर बसायचं आहे, मलाही तुमच्या हातून जेवायचं आहे, माझंही तुम्ही कौतुक करा, माझ्याही पाठीवर हात फिरवा. परंतु राजाने त्याला नकार दिला. राजाने काही त्याला बसू दिलं नाही. का? कारण तो आपल्या बायकोला घाबरत होता. सुरुचीला तो घाबरत होता आणि सुरुचीला ध्रुव आवडत नव्हता. आणि ध्रुवाचे लाड केले हे जर सुरुचीला कळलं तर आपली पत्नी आपल्यावर रागवेल, आपल्यावर चिडेल आणि मग नको त्या गोष्टी घडतील. आणि म्हणून आधीच राजा सावध झालेला होता आणि आधीच त्याने ध्रुवाला आपल्यापासून दूर केलं होतं. वास्तविक पाहता राजाचं ध्रुवावर प्रेम होतं, पण बायको पुढं काही चालत नव्हतं. गोपाल कृष्ण भगवान की जय.